आपण परमपूज्य गनिनिया रेखा श्रुतमती माताजी यांची सानंद समाधी महामहोत्सव गेले 7 महिन्यापासून 2 जुलैला वास्तविक आपल्या पोथीमध्ये त्याचा प्रारंभ झाला. माताजींनी तर त्याचा प्रारंभ 12 वर्षापूर्वी पट्टणकडोली या गावामध्ये भगवंतांच्या चरणामध्ये संकल्प करून केलेला होता. त्याच्यानंतर त्यांनी यात्रा करत सिद्धक्षेत्राची यात्रा करत 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 संपूर्ण त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये विहार करत धर्मध्यान धर्मसाधना समाधीसाठी काय अनुकूल असतं काय प्रतिकूल असतं हे प्रत्येक साधू आचार्य महाराज यांच्याशी चर्चा करून त्याचं मार्गदर्शन घेऊन शेवट कशी साधना करायची असते शेवट कशी समाधी साधायची असते त्याच्यासाठी शपक राजाचं काय कर्तव्य असतं आणि त्याच्यासाठी निर्यापकाचार्यांचं काय कर्तव्य असतं ते कसे असावे याचा संपूर्ण ते 11 वर्ष सगळीकडे यात्रा करत विहार करत त्याचा त्यांनी अभ्यास केला, त्याची चर्चा केली, त्याच्याबद्दल चिंतन केलं आणि सगळी यात्रा पूर्ण करून ज्यावेळी परमपूज्य संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज आयुर्वेदिक चिकित्सालय चिपरी या ठिकाणी देवादिदेव 1000 चंद्रपूर भगवंतांच्या पंचकल्याण पूजेसाठी ज्यावेळी ते आले त्यावेळेला त्यांनी मनामध्ये संकल्प केला आणि पूर्वी दीक्षेच्या अगोदर पासून माझ्याही आणि त्यांच्याही आमच्या दोघांचे अत्यंत एक मुलगा आणि एक आईचं जे संबंध आणि नाते असतात तसे आमचे संबंध आणि नाते होते. एक मार्गदर्शक म्हणूनही आमचे एकमेकांशी संबंध होते. एक आध्यात्मिक क्षेत्रामधला आधार म्हणूनही आमच्या दोघांचे एकमेकांशी संबंध होते. अत्यंत पारिवारिक संबंध होते आणि त्यामुळं वेळोवेळी दीक्षा घेण्याची चर्चा आणि त्याचं मार्गदर्शन आमच्या निमित्तानं त्यांना होत होतं आणि त्यांना दीक्षेचं मार्गदर्शन करत करत आपण किती दिवस राहायचं याही भावना आमच्या मध्ये निर्माण झाली आणि आमचीही दीक्षा त्यांना मार्गदर्शन करत करत आमचीही दीक्षा झाली. परत आमच्या दीक्षेनंतर ते कुंभोजच्या चतुर्मासामध्ये प्रथम चतुर्मासामध्ये आचार्यजींच्याकडे आणि आमच्याकडे येण्याचा त्यांचा प्रवास वाढत गेला, निमित्त वाढत गेलं आणि त्याच्यामध्ये इतकी चांगल्या भूमिका होत तयार केल्या. मी मुद्दाम या गोष्टी सांगतोय आणि मग मी माझी भूमिका सांगतो की दीक्षा घ्यायची मानसिकता तयार झाली, सगळं झालं, दीक्षा घ्यायचंही ठरलं आणि गाडीवरनं त्या पडल्या त्या गाडीवरनं काहीतरी झालं आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि खुब्याला मणक्याला ते मार बसला. मग थोडे दिवस बेड रेस्ट करत करत परत माझ्याकडे आले. मी आईला होतो आणि म्हटलं बहुतेक महाराज आमच्या जीवनात दीक्षा आहे की नाही माहित नाही. म्हटलं का तरी परत मी आदळून बसलो. त्यावेळी मी सांगितलं त्यांना ताई ही तुमची परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये पुढं जायचं त्या मागं थांबायचं हा भाग तुमचा आहे. आणि मला पूर्वीपासून थोडा वाचनाचा फार मोठा नाही पण थोडा छंद असल्यामुळं मी लौकिक पुस्तकं जास्त वाचत होतो आणि त्याच्यामध्ये यश तुमच्या हातात हे पुस्तक माझ्या हातात आलेलं होतं. नुकता माझं देवी वाचन चालू झालं आणि त्याच्यात एक
वाक्य आलं होतं की जीवनाच्या रस्त्यावर चालत असताना पाय घसरून खाली पडणे म्हणजे पराभव नव्हे. उठत असताना 50दा खाली पडणे म्हणजेही पराभव नव्हे, तर पडल्यानंतर उठण्यासच तयार नसणे हा सगळ्यात मोठा पराभव असतो. हे वाक्य मी सांगत सांगत त्या पुस्तकाच्या कव्हर पेजवर एक वाक्य होतं, जे विजेते असतात ते जगापेक्षा वेगळं काही करत नाहीत, पण जे करतात ते वेगळेपणानं करतात, म्हणजे वेगळ्या पद्धतीनं करतात, म्हणून ते विजेते होतात. हे 2-3 वाक्य मी त्यांना समजावून सांगत असताना त्या एवढ्या दृढ आणि एवढ्या निश्चयी झाल्या आणि त्यांनी म्हणले की आता काही नाही, तुम्ही तारीखच काढायची. आणि परत मग आचार्यशी जोर चर्चा, मग त्याच्यात काही विषय. आचार्यशी म्हणले मी कधी दीक्षा द्यायचं नाही असं संकल्प केलाय. मग मला म्हणले तुम्हीच दीक्षा घ्या आणि तुमची दीक्षा झाल्यावर त्यांना दीक्षा द्या. मी म्हटलं संघात एवढे मोठे चांगले चांगले महाराज जे आहेत सगळे, माझी दीक्षा जरी झाली तर मोठ्याच तुमच्या अगोदर आम्ही दीक्षा देणं हे चांगलं नाही, असे काही प्रसंग होत गेले. आणि मग त्यावेळेला मुनी श्री शीतल सागर महाराजांच्या वर ही जबाबदारी आचार्यांनी दिली. त्यांनीही गुरु आदेश म्हणून ते अत्यंत नम्रपणे स्वीकारले आणि त्यानंतर मग या दीक्षेला दीक्षा झाली. आणि मग असं त्यामुळे ते पहिल्यापासूनच माझ्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये आस्था श्रद्धा होती आणि ती श्रद्धाच त्यांनी सुरक्षित ठेवून आपल्या चिकित्सालयामध्ये त्यांनी मला निवेदन केलं आणि निर्यापकाच्या म्हणून मी तुमची निवड करतो, मी तुम्हाला स्वीकारतो आणि तुम्ही माझी समाधी साधावी अशी माझी भावना आहे असं निवेदन केल्यानंतर मग परत काही गोष्टी मी त्यांना एक महिनाभर मार्गदर्शन केलं. आचार्य शीतल सागर महाराजांच्याकडे निवेदन करायला सांगितले. जे आगमोक्त पद्धती आहेत की कोणताही साधू आपल्या जवळ एका आचार्यांच्या जवळ जेव्हा निवेदन करतो त्यावेळेला आगंतुक साधूला सुद्धा ठेवून घेतल्यानंतर तो आपल्या संघात येण्याचं कारण आचार्यांनी त्यांच्या संघात किंवा त्यांच्या प्रवासाच्या काळातल्या क्षेत्रातल्या लोकांशी जाणून घ्यायचं असतं आणि मग त्याच्याबद्दल निर्णय घ्यायचा असतो. यांच्याबद्दल काही जाणून घ्यायची आवश्यकता नव्हती, कारण आमचेच होते. पण त्यांच्या आचार्यांना, त्यांच्या गुरूंना हे सूचना देऊन हे कानावर घालणं आणि एकदा दोनदा त्यांच्याकडून ह्या गोष्टीसाठी प्रेरणा मिळणं फार गरजेचे असते. म्हणून माताजींनी 2-3दा आचार्यांना सूचना म्हणजे निवेदन केलं. स्वतः आचार्य मोठे एवढे असून त्यांनी माताजींना चालण्याची किंवा माताजींची परिस्थिती अशी फार विहार करण्याची नाही हे जाणल्याने स्वतः आचार्य श्री शीतल सागर महाराज जयसिंगपूरला जाऊन त्यांना भेटले आणि त्या 1 तासाच्या चर्चेमध्ये की माताजींचा संकल्प समाधीचा किती दृढ आहे आणि ती चंद्रपूर सागर महाराजांच्याकडेच घेण्याचा किती दृढ आहे हे जाणलं. आणि त्यांनीही मन मोठे करून त्यांनी सांगितले की चंद्रपूर सागर महाराजांनी मी काही 2 नाही, आम्ही एकाच गुरुचे शिष्य आहे, उलट आपल्याच संघात तुम्ही घ्या लागलाय आणि माझी अनुमोदना आशीर्वाद आहे, तुम्ही घ्या चंद्रपूर सागरांच्याकडे दीक्षा म्हणजे संलेखना, माझी काही अडचण नाही. आणि अशा पद्धतीने मात्रेंच्या संलेखनाची भूमिका झाली. कोथीचा समाज ज्यावेळी श्रीफळ चढवण्यासाठी माझ्याकडे चातुर्मासासाठी आला त्यावेळी कमिटीला मी या सगळ्या सूचना दिल्या आणि हे माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे आणि जर ती तुमची मानसिकता असेल तर मी चातुर्मासाचा विचार करतो, नसेल तर मी माझी व्यवस्था आहे. 2-4 गावची लोक निवेदन करायला लागले, मी अन्यकडे जातो. त्यावेळी गुरुजींनी कमिटीतल्या लोकांनी म्हणले, आचार्यजी तुमची चातुर्मास आम्ही अजून 10 करेल, पण समाधी कुणाची तर करायला आम्हाला मिळणार आहे का?
त्यामुळे आता चातुर्मासचा नारळ नंतर पहिला माताजीची समाधी आमच्या गावात होऊ दे म्हणून आमचं पहिला निवेदन. म्हणजे अशा पद्धतीनं माताजींनी जी जन्मल्यापासून म्हणा किंवा किमान दीक्षा घेतल्यापासून म्हणा किंवा 12 वर्षाच्या पूर्वीपासून समाधीसाठी जी अंतरंगातून जी साधनेचे भाव केले, त्यामुळे त्यांचं पुण्य एवढं होतं की त्यांना म्हणजे कल्पवृक्षासारखी त्यांची अवस्था झाली. त्यांनी काय मनात घेतलं की त्यांना ती व्यवस्था सहजतेनं त्यांना प्राप्त होत होती. ते कल्पवृक्षासाठी मी एवढ्यासाठी म्हटलं की त्यांची साधना आणि त्यांचं पुण्य त्यांना निमित्त होतं, त्यांचे परिणाम. आणि मग 2 जुलैला इथं आम्ही आलो आणि त्याच्यानंतर कोथरीवाल्यांना सांगायची काही गरज नाही. त्यांनी कुठली भावना केली, त्यांनी कशी केली, मग ते महाराजांच्या माध्यमातून असू दे, कोथरीवाल्यांच्या माध्यमातून असू दे, त्यांच्या पूर्वाश्रमीच्या परिवाराच्या माध्यमातून असू दे, किंवा त्यांनी जोडलेले अनन्य अनेक भक्त असू दे, त्याच्यात कविता ककी असू दे, त्याच्यात संगीत ककी असू दे, किंवा अन्य एक परिवार किंवा मोनाते असू दे, संघातले दुरुपकर ककी असू दे, अनेक लोकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा आपोआप पूर्ण होत गेल्या आणि एवढे निर्विकल्प होऊन त्यांची समाधी झाली. तुमच्या माहितीसाठी सांगतो, सांगणं योग्य अयोग्य मला माहित नाही, परंतु चांगल्या भावनेत सुद्धा एखाद्या वेळेला भावना चांगल्या आहेत पण चांगल्या कामात जरी अडथळा आणला तरी काही दुर्घटना होतात आणि त्या दुर्घटनेमध्ये त्यांचे वडील गेले आणि समाधी त्यांना घ्यायची होती, दीक्षा घेऊन समाधी घ्यायची होती, पण माताजींना त्यांचं काहीतरी वडिलांचा स्वभाव किंवा तब्येत किंवा अजून थोडं पुढं मोह जे काय असेल ते असेल, त्याच्यामध्ये त्यांच्या दीक्षेला थोडं थांबण्याला निमित्त माताजी म्हणले, समाधीला निमित्त थांबण्यासाठी माताजी म्हणले. आणि माताजींच्या घरी ते माताजी घरी असताना काही कारणास्तव आल्यानंतर ते त्या विचारात मंदिराच्याच काही कामासाठी बहुतेक आलते मानगावच्या, आणि ते करत असताना ऍक्सिडेंट झाला, त्याच्यात ते गतप्राण झाले. तर असं आम्हाला काही वाटत नाही, पण जे असेल ते असेल की त्यांच्या मनात चिंतन महाराजांच्या त्या माताजीच्या वडिलांचं धार्मिकच वातावरणाची चर्चा झाली की तुम्हाला 1 महिन्यात 1.5 महिन्यात आपण घेऊन जाऊया आणि तिथं समाधी करूया, अशी चांगली चर्चा झाली. त्यामुळे त्यांचा चेहरा आनंदी होता आणि त्या चिंतनातच ते गेले आणि तिथं ऍक्सिडेंट झाला. त्यामुळे असं मला वाटत नाही की बहुतेक ते व्यंतर झाले असतील, पण अशी माताजींची मानसिकता झाली आणि मग ते असतील आणि पूर्वीचे काही संबंध असतील काय आम्हाला माहित नाही, पण माताजी असं म्हणत होते की मला तो त्रास होत होता आणि कुठलेही चांगलं काम करताना मला ते अडथळे आणत होते. मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगायला लागलो की कधीही चांगल्या भावनेनं सुद्धा चांगल्या कार्यामध्ये थांबवलं तर एवढे परिणाम भोगायला लागतात. तर आपण ईर्ष्या, मत्सर, द्वेष, तिरस्कार भावनेतून एकमेकांना आपण अडथळे आणतो, एकमेकांच्या मध्ये विकल्प निर्माण करतो. मग आपल्याला त्याचं किती मोठं अंतराय कर्म आणि फळ त्रास भोगावं लागेल याचं चिंतन करा तुम्ही सगळ्यांनी. म्हणून हे सांगायला लागलो. आणि बऱ्यापैकी तो त्रास त्यांना कोथरीत आल्यानंतर सुद्धा 15 दिवसापर्यंत चालला होता. मग मला ते वेळोवेळी म्हणणार, मग ज्या आदिनाथ भगवंतांची तुम्ही मूर्ती इतकी दिवस दर्शन करता, ज्या आदिनाथ भगवंतांच्यासाठी तुम्ही एवढं सुंदर मंदिर पाषाणाचं निर्माण करायला, त्या आदिनाथ भगवंतांच्या समोर माताजी मी बसलो, काही क्षमा याचना केल्या, काही प्रतिक्रमण केलं, आलोचना केली, निंदा केली आणि त्यांच्या वडिलांच्या जीवापासून पूर्वी आणि अनेक अशा सगळ्या जीवांची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात क्षमा याचना करून एक प्रतिक्रमण केलं.
आणि त्या आदिनाथ भगवंतांच्या पुढं त्यांना एक जाप्य घालण्याचा मी संकल्प दिला आणि संघातल्या माताजींना दीदींना काही मंत्र साधना दिली. आणि ज्या दिवशी त्यांनी ते प्रतिक्रमण केलं, आलोचना केली, क्षमा याचना केली, त्या दिवसापासून शेवटच्या समाधीच्या क्षणापर्यंत त्या व्यंतर देवांनी त्यांना नकावडा सुद्धा त्रास दिला नाही. ही जिनेंद्र भगवंतांच्या पूजेची महिमा आहे. ही जिनेंद्र भगवंतांची. पण ती जिनेंद्र भगवंतांची जरी महिमा असली तरी क्षमायाचना करणारी, आलोचना करणारी जी व्यक्ती आहे ती अंतरंगातनं कीर्ती, त्याचाही प्रभाव तेवढाच असतो. बहिरंग निमित्त हे सगळं असेल, पण अंतरंग निमित्त मन तेवढं पवित्रही असणं फार गरजेचं आहे. वर्ण क्षमा मागणं आणि आत्म क्षमा मागणं याच्यात फार मोठा अंतर आहे. अंजुताईला वाटतंय महाराजांना आमचं वरचं सगळं दिसतंय, हृदयातलं काय कळतच नाही. हृदयातलं काय तुमच्या मागणं आणि पुढल्या 4 गावातलं पण मला कळते. जर सांगायला लागलो की उगाच गर्दी होईल म्हणताना सांगतो, म्हणजे उद्यापासून मला तेच काम करावं लागेल. म्हणून मी तसले काही फार भानगडीत पडत नाही. पण सगळ्यांना सगळं कळतं. पण माझा स्वभावच असा आहे, मी ज्यांना जास्त चिडवतो त्यांच्यावर माझं जास्त प्रेम असतं. म्हणजे दीदींना सोडून, दीदीने असं काही गैरसमज करायचं नाही की मी त्यांना जास्त चिडतोय म्हणजे माझं जास्त त्यांच्यावर प्रेम आहे. असं श्रावकांची चर्चा चालू आहे, श्रावकांच्या बाबतीत असं. तर ह्या गोष्टी आहेत. आणि मग माताजींनी इतकी चांगली साधना केली आणि मग माताजींना थोडं शारीरिक श्रम झाल्यानंतर, उपवास झाल्यानंतर मग आपण खाली ऑफिसमध्ये त्यांचं शयन कक्ष केलं आणि तिथली जी शुद्धी झाली आणि तिथला जो प्रवेश झाला, ती शुद्धी, तो प्रवेश आणि 19 जानेवारीची शुद्धी, तो प्रवेश, ते संस्कार पूजन, ती सगळी व्यवस्था बघून त्या दिवशी माताजींनी दीदींना, मनात कोण असतील त्यांना संध्याकाळी सांगितले, आता माझ्या मनात केसाएवढी सुद्धा शंका नाही, कारण आचार्यांनी एवढं विधीपूर्वक सगळी क्रिया केलेली आहे आणि मनपूर्वक केलेली आहे. आता माझी समाधी नियमानं चांगली होणार, याच्यावर माझी शंका नाही. हे गुरु प्रेम आणि गुरु श्रद्धा होती. गुरूंच्या निर्णयावर, गुरूंच्या आदेशावर आणि गुरूंच्या शिक्षेवर जो श्रद्धा समर्पण करतो त्याचा विकास पक्का आहे. आणि जो शंका आणि तर्क वितर्क घेतो त्याचा विनाश पक्का आहे. आपल्याला विकास करून घ्यायचा आहे का विनाश करून घ्यायचा आहे, तुमचं तुम्ही. आम्ही फार सगळ्यांच्या बाबतीत चांगल्या भावनेनं करतो, पण काही वेळेला त्या समोरच्या लोकांचा, भक्तांचा, शिष्यांचा किंवा आमचाही एवढ्या अशुभ कर्म जाऊ दे असतो की आम्ही कितीही चांगल्या पद्धतीनं त्यांच्या बाबतीत भावना केल्या तरी त्या सगळ्यांना वाटते की गुरूंना आपल्याबद्दल काही किंमतच नाही, गुरूंना आपल्याबद्दल काही विचारच नाही, गुरूंनी आपला फक्त उपयोग करून घेतला, गुरूंनी आम्हाला उपयोग करून सोडून दिलं. एक लक्षात ठेवा, गांधीजींचं मी उदाहरण सांगतो की तोंडात अर्ध लवंग खाऊन, जेवल्यानंतर अर्ध लवंग खाऊन उद्यासाठी अर्ध लवंग ठेवणाऱ्या अर्ध्या लवंगाचा विचार गांधीजी सारखा एक श्रावक करत असेल तर मी तर साधू आहे. लवंगाचा विचार करणाऱ्या माणसाचा मी आदर्श देत असताना माझ्यावर समर्पित असणाऱ्या शिष्यांचा, भक्तांचा मी वापर करून सोडीन का? पण काही आमच्याकडे निर्णय घेत असताना फार अडचणी असतात. पायी परिस्थिती अशी असतात की अडकुतीतल्या सुपारीसारखी आमची अवस्था असते. वरनं मारलं तरी सुपारी फुटणार आहे, खालनं मारलं तरी सुपारी फुटणार आहे. तुमच्या भावनेचा विचार केला तरी आमचंच मरण आहे. आम्ही संघाचा आणि सगळ्याचा विचार केला तरी आमचंच मरण आहे. मग मरायचं तर एकदा आहेच, एकदा अपवाद तर आपल्यावर येणारच आहे. एकदा आपल्याला कुणाचं ना कुणाचं तर अपवाद घ्यायचंच आहे.
तर मग आम्ही विचार करतोय लोकांचा किती अपवाद आला तर चालेल, भक्तांचा किती अपवाद आला तर चालेल, शिष्यांचा साधूंचा किती अपवाद आला तर चालेल, तो अपवाद आम्ही 100दा झेलायला तयार आहे. पण धर्माचा आणि नियत म्हणजे नीतीचा कधी आपल्यावर अपवाद येणार नाही याचा आम्ही फार मोठं काळजीपूर्वक आम्ही वहन करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे काही निर्णय घेताना आम्हाला चारी बाजूनं हेच तर एक सामान्य श्रावक, सामान्य व्रती, साधू आणि आचार्य यांच्यात एवढा पोक्तपणा, हा फरकच एवढा आहे की तुम्ही लोक फक्त तुमचा आणि समोर चाललंय तेवढाच विचार करतात. आचार्यांना चारी बाजूनं सगळ्याचा विचार करायचा असतो. पुस्तकी ज्ञान असणं वेगळं आहे आणि व्यवहार ज्ञान असणं वेगळं आहे. व्यवहार कौशल्याने त्याचा सगळा अभ्यास करायचा असतो. आणि म्हणून काही वेळेला तुम्हाला भक्तांना, साधूंना, शिष्यांना वाईट वाटते आणि मग काहीतरी अशुभ कर्माच्या उदयात मनात विचार चुकीचे येतात. मग श्रद्धा डळमळीत होते, विश्वास डळमळीत होतो आणि मग वेगवेगळे विचार येतात आणि त्या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत पण येतात, लक्षात पण येतात. पण आचार्यांचे एक वाक्य आहे, कहो नहीं सहो आपे में रहो. कोणाला काय बोलायचं नाही. आपण शब्द पंगू आहे, शब्द पांगड़े, प्रत्युत्तर उत्तर नहीं दे, प्रत्युत्तर नहीं देना ही, जवाब नहीं देना ही लाजवाब होता है. उत्तर न देणं हेच सगळ्यात मोठं उत्तर असतं. त्यामुळे काय चाललंय काय नाही सगळं महाराजांच्या कानावर असते, सगळ्यांना माहित असते. कोण शिष्य आपल्याबद्दल काय भावना करायला लागलाय, कोण भक्त काय करायला लागलाय, कोथरीवाल्यांच्या मनात काय चाललंय, कुणाच्या मनात काय चाललंय, कुठल्या साधूच्या मनात काय चाललंय. मनात यायला लागले की तोंडावर आले, तोंडावरच मोबाईलवर आले, सगळ्या जगात आले, सगळं माहित असते सगळं. पण आम्ही पण तसंच वागायला लागलो तर माझ्यात आणि त्यांच्यात, आचार्यांच्यात आणि साधूंच्यात फरक काहीच राहणार नाही. म्हणून आचार्यांची सूचना आहे, आम्हाला आदेश आहे, कहो नहीं सहो आपे में रहो. सांगत बसू नका, सहन करा. हे तुमच्या कर्माचा उदय आहे. तुम्ही पूर्वी कधी तर भूतकाळात तुमच्या गुरूंच्या बरोबर हे केलंय म्हणून आज तुमची लोक तुमच्याबरोबर करायला लागले. त्यांनी काय करायचे करू दे. तुम्ही तुमचं कर्तव्य, तुम्ही तुमची त्यांच्याबद्दल असणाऱ्या भावना कधीही तुम्ही तुमच्या कर्तव्यात कमी करू नका. म्हणून मी कोथरीवाले असू दे आणि कुठलेही गाववाले असू दे, महाराज कोणी असू दे, दीदी असू दे, भैया असू दे, श्रावक असू दे, मी माझं कर्तव्य करण्यामध्ये शक्यतो प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो. काही वेळेला मी मनुष्य आहे, अशुभ कर्माच्या उदयात माझ्याकडूनही चुका होत असतील. पण माताजींची एवढीची समाधी चांगली झाली की फक्त त्यांच्या श्रद्धा आणि समर्पणावर. आणि कधी कधी मी सांगत होतो, काही मंत्रा कानात काहीतरी फुकत होते. ठीक आहे, रामायणापासून आता हे सगळं चालूच आहे. पण ज्या ज्या वेळेला न कळत माताजींच्या मनात असं विकल्प येणार, एक दिवस माताजी असं ह्याच्यात असणार तावात, दीदी ते मला सगळे म्हणणार आज माताजीची गाडी तापल्या, आम्हाला पुढे जायचं अवघड आहे, सगळं आहे. मी म्हणणार तुम्ही जाऊ नका, मी फुलं घ्यायला तुम्ही जावा, दगड खायला मी. जन्मल्यावर चंद्रभूसागरांचं काम असते. कारण तुम्हाला माहित नसलं तर सांगतो, माझा जन्म खंडेनवमी दिवशी झाला आणि म्हैशीच्या गोट्यात झालाय. त्यामुळे मी पडतानाच पायात पडलोय पाहिजे. आणि खंडेनवमी दिवशी झाल्यामुळं ते सगळे सवयीत म्हणा. काही परिवारात असतात, पण 30 सण केलोय, 20 सवादालाच असताना केलोय, संघात गेल्यावर केलोय, दीक्षा घेतल्यावर केलोय, मोठ्यांच्याकडं पण सण केलोय, बारक्यांच्याकडं पण सण केलोय, आता करायला लागलोय. सगळं काही विकल्प नाही. एक त्या आत्मप्रदेशावर असं एक प्रदेश कुठे शिल्लक नसेल की कुठलाच अनुभव घ्यायचा चंदाबाबाचा शिल्लक राहिला. त्यामुळे तुम्ही काही नवीन कुठले अनुभव मला देणार आहे
असं काही. त्यामुळं मी जाणार माताजींच्या पाशी. माताजी पण मला जरा एक 5-10 मिनिटं करणार, पण मी अगदी प्रेमानं व्यवस्थित. मग कधी वाटलं तर जरा मग माझा पण तिसरा डोळा उघडला, मग माझा तिसरा डोळा उघडला की माताजींची डोळा पक्षात. आणि मग अशा पद्धतीनं आम्ही आणि माताजी हे कबड्डीचा, शिवपाठीचा, लपालपीचा सगळा खेळ करत आम्ही दोघं जण येणार. पण माताजींचे एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सांगतो, किती मोठी माताजी चूक करू दे, ते एक दिवसानंतर मन मोकळं सगळं माझ्यापाशी करत होते. माझे परिणाम तुमच्याबद्दल काल बिघडलेत बघा. मला कोणतराचं सांगितल्यामुळं माझे परिणाम तुमच्याबद्दल बिघडले बघा. सगळं माताजी मला बोलणार. हेच त्यांच्या समाधीचं सगळ्यात मोठं शस्त्र होतं की त्यांनी मन निर्मळ करत गेले. मनात कुठले शल्य विकल्प ठेवले नाही. विभूताई समाधी घ्यायचं तुम्ही, मालाव सगळीजण, हे सगळेजणच आपण भाव करतोय. शारीरिक साधना कमी असली तर चालेल, पण मन निर्मळ करण्याची साधना हीच समाधीसाठी सर्वश्रेष्ठ समाधीची साधना. त्यामुळे माताजी सगळे केल्या. आणि यम संलेखनाच्या 5 दिवस अगोदर, यम संलेखना द्यायच्या अगोदर 5-6 दिवस अगोदर एकदाच मी माताजींना अर्धा तास सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. आणि त्या दिवशी माताजी सांगितल्या, आता माझी परत तुमच्याबद्दल कुठलंही माझं विकल्प तुम्हाला होणार नाही. आता तुम्ही म्हणशीला तसंच मी करणार. आणि तुम्हाला अनुभव आहे, कोण किती जरी बोललं तरी माताजी प्रत्युत्तर देत नव्हत्या. पण मी नुसता माझा आवाज ऐकला की माझ्या प्रत्येक प्रश्नाला, माझ्या प्रत्येक आवाजाला त्यांनी प्रत्युत्तर म्हणजे त्याला सपोर्ट करत होत्या आणि त्याला देत होत्या. असं गुरु शिष्याचं नातं असतं, असं आई मुलाचं नातं असतं, असे निर्यापक आणि शपक राजाचं नातं असतं. आणि सगळे नाते, हे सगळे कर्तव्य मी आणि माताजींनी या 6 महिन्यात अत्यंत त्याचा आनंद लुटला. अत्यंत गुरु शिष्याचा आनंद लुटला, मुलगा आणि आईच्या नात्याचा आनंद लुटला, शपकराज आणि निर्यापकाचार्य याचा आनंद लुटला. कधी कधी आम्ही भांडणं कशी करायची असतात, म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष कसे असतात त्याचाही आनंद आम्ही प्रामाणिकपणे लुटला. पण शेवटी माताजींनी आपला विजय नक्की केला, फिक्स केला. बाकीची तुम्हाला मांडण्याची काय आवश्यकता नाही. आणि त्या माताजींची अत्यंत सुंदर समाधी 26 जानेवारी दिवशीच, आमचं सगळं गणित घालून काम असते. आणि माताजींना मी 2च गोष्टी सांगितल्या होत्या. एक तर प्रजासत्ताक दिनाचा झेंडा फडकवायचा, नसेल तर परत एकदा इतिहास निर्माण करायचा. सकाळी भगवान महावीर मोक्षाला गेले आणि संध्याकाळी गंधर्वांना केवलण्यात आलं. आपण 27 तारखेला आचार्यशींच्या समाधी दिवशी आपली समाधी बांधायची. एक तर देशाला समर्पित व्हायचं, नाहीतर एक तर गुरूंच्या चरणात समर्पित व्हायचं. एक तर 26 तारखेला आपली समाधी झाली पाहिजे, नाहीतर एक तर 27 तारखेला समाधी झाली पाहिजे. आणि सगळ्यांना, अतुल काकांना विचारा, नितीन काकांना विचारा, आमच्या संघात महाराजांना विचारा, गुरुजींना कोणाला पण विचारा. मी सांगितलं होतो 9 दिवस अगोदर झाली तर समाधी 26 तारखेला 12 ते 2 ह्या 2 तासात होणार. नसेल तर त्याच दिवशी रात्री, म्हणजे 27 तारखेची 12 वाजल्याची पुढची रात्र, 26 ची रात्र 1 ते 3 ह्या सकाळच्या पहाटेच्या 2 तासात वेळ होणार. आणि तुम्हाला सांगायची गरज नाही, बरोबर 12:18 26 तारखेला दुपारीच आमच्या मातांची समाधी अत्यंत छान पद्धतीने, म्हणजे तो सुद्धा आदेश त्यांनी शेवटला पाळला आणि प्रामाणिकपणे पाळला. ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आणि
त्यांनी नक्कीच अत्यंत या पंचम कालात एक आर्यिका व्रतामध्ये जी संलेखना साधल्यानंतर जेवढ्या उच्च स्थानावर, जेवढ्या वरच्या स्वर्गात जाण्याचं स्थान असेल ते स्थान त्यांनी 100% देवगतीमध्ये आणि देव पुरुष पर्यायामध्ये त्यांनी प्राप्त केलेलं आहे. तिथेही त्यांनी आता विदेश क्षेत्रात जाऊन किंवा अकृत्रिम चैतन्यात जाऊन भक्तिभावनेनं पूजा अर्चा करत आपला पुढचा मोक्ष मार्ग ते प्रशस्त करत आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये फक्त श्रद्धा आणि समर्पणाशिवाय या गोष्टी होत नाही. म्हणून आपण 12वा दिवस वास्तविक 6 तारखेला होता, पण गुरूंच्या सानिध्यातच करायचं म्हणून कोथीवाल्यांनी ठरवल्यामुळं आज तो 9 तारखेला पुढे 3 दिवसानं हा शांतीनाथ विधानाचा कार्यक्रम झाला. नक्कीच माताजींचा जीव जिथं आहे तिथं उत्कृष्ट धर्मध्यानात आहे. पुढल्या पर्यायी त्यांना पुरुष पर्याय मनुष्यगती नियमानं मिळणार आहे आणि पुढल्याच पर्यायी त्यांना मोक्षाची प्राप्ती होऊ दे अशी मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करतो.